नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच या शेतामध्ये राख झालेली पाहायला मिळते. शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय, की आपल्या शेतामध्ये पीक नेमकं लावायचं कुठलं? तुम्ही इथे पाहता ही तार गेली एम-एस-सी-बीची या ठिकाणाहून अवघ्या काहीच अंतरावरती ऊसाच्या ही तार तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीतच 3 वेळा या ठिकाणी आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ऊस पूर्ण बेचिराख झालेला पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न मात्र आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय. एकंदरीतच पीडित शेतकरी गट नंबर 17 मध्ये सोनखेड शिवारातलं हे शिवार आहे आणि या ठिकाणी ऊस लागवड करण्यात आली होती. रामदास परशुराम केंद्रे हे पीडित शेतकऱ्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी तळाच्या फोडाप्रमाणे अगदी या पिकाला जपलं आणि अवघ्या काहीच क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे. तर एकंदरीतच या ठिकाणी आपल्यासोबत आहेत पोलीस अंमलदार, किनगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार आपल्यासोबत आहेत तानाजी वल्लमपल्ले. यांच्याकडून जाणून घेऊयात की एकंदरीतच ते पंचनाम्यासाठी या ठिकाणी घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत. एकंदरीतच त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात की याच्या पुढे काय कारवाई होणार आहे. पोलीस स्टेशन किनगाव येथे 15/12/2025 रोजी केंद्रेवाडी येथील शेतकरी रामदास परशुराम केंद्रे यांनी अकस्मात जळीत दाखल केलेलं आहे. ते 11/2025 अन्वये 15/12/25 रोजी दाखल आहे. त्यानुसार आम्ही आज रोजी जळीत झालेल्या क्षेत्राची पंचासमक्ष पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. या पंचनाम्यात आम्हाला एक लाईटचा डीपी असून त्यावरती 2 DP टू DP जोडलेल्या कनेक्शनच्या तारा दिसत आहेत आणि एक सब लाईन गेलेली दिसत आहे. यातील पीडित शेतकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे लाईटचे शॉर्ट सर्किट होऊन ऊसाचे क्षेत्र जळून त्यांचं 3,25,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे असे सांगतात. त्याप्रमाणेचा घटनास्थळ पंचनामा आम्ही केलेला आहे आणि याचा तपास करून आम्ही मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अहमदपूर यांच्याकडे पाठवण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. धन्यवाद. एकंदरीतच दिलेल्या माहितीबद्दल. फक्त शेतकऱ्यांना मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांमध्ये जे अडचणी उद्भवत आहेत त्याच्यावरती सोल्युशन मिळणं फार गरजेचं आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी आपल्याला वल्लमपल्लेंनी सांगितलं की आम्ही पूर्ण तपास केलेला आहे, पंचनामा केलेला आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण आता आम्ही अहमदपूर DYSP ऑफिस म्हणजेच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ते वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती, प्राथमिक माहिती या ठिकाणी कळते आणि पंचनामा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि एकंदरीतच शेतकऱ्याला लवकरात लवकर कशी मदत मिळवून देता येईल याचा आम्ही या ठिकाणी हमी देतोय असं त्यांनी सांगितलं. या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या 24 तासच्या माध्यमातून. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो तुर्तास. कॅमेरामन मकरंद वाहुळीसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.